नमस्कार बालमित्र मैत्रिणींनो. मी मंगला आवलगावकर. माझं मंगला आजीच्या धमाल गोष्टी नावाचं यूट्यूब चॅनल आहे. त्याच्यावर मी तुमच्यासाठी छान छान गोष्टी सांगते, निरनिराळे श्लोक सांगते, काही आर्या सांगते, काही अनुभव, काही प्रसंग सांगते. तर आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे बरं का. आणि ही गोष्ट आहे श्रीकृष्ण चरित्रातली आहे. तर नारद मुनी तुम्हाला माहिती आहेत, नारद ऋषी ज्यांचा सगळ्या त्रिभुवनात संचार असतो. गळ्यात विणा अडकून नारायण नारायण म्हणत ते सगळीकडे हिंडायचे, त्यांना परवानगी आहे असे हे नारद मुनी. तर त्यांच्यावरची गोष्ट ही बरं का. तर ह्या नारदांची नारदी झाली. काय झाली? नारदांची नारदी झाली. अशी ही गमतीशीरच गोष्ट आहे. आता तुम्हाला माहिती, भगवान श्रीकृष्णाने 8 लग्न केली आणि त्यांच्या 8 बायका होत्या. रुक्मिणी त्यांची पट्टराणी होती, सत्यभामा, मित्रविंदा, जांबुवंती अशा अनेक 8 राण्या मुख्य होत्या त्यांच्या. आणि त्यांनी त्या एका राक्षसाच्या तावडीतून 16,000 मुलींची मुक्तता केली. त्याला मारून. तर त्या मुली नंतर म्हणायला लागल्या कृष्णाला की आम्हाला आता कोण घेईल, आम्ही राक्षसाच्या घरी राहिलो, त्यामुळं आम्हाला घरचे घेणार नाहीत, आमच्याशी कोणी लग्न करणार नाही, तर आम्ही आता काय करायचं, तर तूच आमच्याशी लग्न कर. म्हणून भगवान श्रीकृष्णांनी त्या 16,000 मुलींबरोबर पण लग्न केलं. अशा किती बायका झाल्या? आता 16,108 बायका श्रीकृष्णाला झाल्या. आणि श्रीकृष्णाचा संसार चालू होता अगदी. आता नारदांचं काय आहे, ते त्रिभुवनात संचार करायचे बरं का. आणि ते काय जणू काही वर्तमानपत्रच होतं. इकडच्या बातम्या तिकडं, तिकडच्या बातम्या इकडं सांगायच्या, हे मुख्य काम. आणि दुसरं काम काय, तर कळ लावून द्यायची, काहीतरी हे लावून द्यायचं, काडी लावून द्यायची आणि भांडण लावून द्यायचं. पण ते चांगल्या गोष्टीसाठीच करायचे बरं का हे सगळं. तर असे नारद मुनी ते एकदा गेले भगवान श्रीकृष्णांकडं आणि त्यांना विचारलं त्यांनी, अरे इतके 16,108 बायका केल्यात म्हणे, तू कसं चालू आहे तुझा संसार? तर श्रीकृष्ण म्हणाले, पहा तुम्ही प्रत्यक्षच पहा म्हणे, प्रत्येक घरात जाऊन तुम्ही बघा म्हणे. तर नारद मुनी गेले तिथं रुक्मिणीच्या महालात गेले नारद मुनी. तर रुक्मिणी आणि भगवान श्रीकृष्ण गप्पा गोष्टी करत बसलेले होते. नंतर मग सत्यभामेच्या महालात गेले. तिथं श्रीकृष्ण झोपाळ्यावर बसले होते आणि रुक्मिणी झोका देत होती. मग जांबवंतीच्या महालात गेले. तिथं श्रीकृष्ण पूजा करत बसले होते. मग मित्रविंदेच्या महालात गेले. तिथं दोघंजणं सारीपाठ खेळत होते. असं प्रत्येक ठिकाणी श्रीकृष्ण होते आणि काही ना काही करतच होते. मग त्यांना हे दृश्य बघितल्यानंतर नारदांना असं वाटलं की आपणही लग्न करावं. मग ते श्रीकृष्णाला म्हणाले की मला तुझा संसार बघून मलाही लग्न करावं असं वाटतंय म्हणे, तर मला माझं लग्न करून दे म्हणे. आणि त्याहीपेक्षा म्हणे, इतक्या तुला 16,108 बायका आहेत, त्यातली तुझी एक बायको मला तू देऊन टाक म्हणे. तर श्रीकृष्ण म्हणाले, काही हरकत नाही, घे म्हणे, पण एक काम कर म्हणे, तू माझ्या सगळ्या घरी जा आणि ज्या घरात मी नसेन ती जी माझी बायको आहे ती मी तुला देतो. नारद 108 घरामध्ये गेले बरं का. आणि प्रत्येक ठिकाणी श्रीकृष्ण काही ना काहीतरी करत होते. कुठं खेळत होते, कुठं पूजा करत होते, कुठं मुलांशी बोलत होते, कुठं आणखीन काही घरातलं काम करत होते. असं प्रत्येक 108 घरात ते होतेच. एकही घर असं नव्हतं की ज्या घरामध्ये भगवान श्रीकृष्ण नाही आहेत. मग नारद आले परत आणि सांगितलं त्यांनी श्रीकृष्णाला की एकाही घरात तू नाही आहेस, असं काही नाही आहे म्हणे, आणि आता मी कसं काय लग्न करू? तर श्रीकृष्ण गालातल्या गालात थोडेसे हसले, काहीच बोलले नाहीत. आणि मग नारद मुनी काय गेले आणि नदीवर स्नानाला गेले बरं का. आणि त्यांनी नदीमध्ये बुडी मारली.
आता श्रीकृष्णाला कळली होती ना त्यांची इच्छा. त्यांनी नदीमध्ये बुडी मारून ते वर आले की काय गंमत झाली बरं का. त्यांची शेंडी जाऊन तिथं वेणी आली, त्यांचं गंध गेलं, तिथं कुंकू आलं, त्यांचं धोतर गेलं, विणा गेली, तिथं नऊवारी पातळ नेसलेलं आलं. आणि अशा प्रकारे नारदांची काय झाली, नारदी झाली, म्हणजे एक स्त्री झाली ती. नारद पाण्यातून बाहेर आले, बघतात तर आपलं रूप सगळं बदललेलं आहे. त्यांना खूपच आश्चर्य वाटलं आणि श्रीकृष्णाची लीला काही त्यांना कळली नाही. मग ते बाहेर आले तेवढ्यात काय झालं, जंगलातून एक भिल्ल शिकार करून घरी चालला होता. त्यांनी ह्या नारदीला पाहिलं, इतकी सुंदर दिसायला होती. आणि नारदीला म्हणाला, माझ्याशी लग्न करशील का. आता त्यांना लग्न करायचंच होतं ना नारदांना. ते म्हणाले हो चालेल. मग त्याने ठरवलं. मग तिथलीच रानफुलं घेतली, वनफुलं घेतली आणि वनमाळा तयार केल्या. दोघांनी एकमेकांच्या गळ्यात घातल्या आणि दोघांनी लग्न केलं बरं का. आणि आता ती नारदी आणि तो भिल्ल राहायला लागले. आता तो भिल्ल बोलून चालून भिल्ल जातीचा, तो रोज शिकार करायचा, आणखीन पक्षी प्राणी मारून आणायचा आणि ते मांस शिजवायचं आणि त्याला खाऊ घालायचं. असं नारदीला करावं लागायचं. नारदी राहिली, करत होती त्याच्या म्हणण्याप्रमाणे सगळं, पण तिला काही ते मांस शिजवणं करणं ते जमत नव्हतं त्याच्या मनासारखं. मग तो भिल्ल तिला रोज भरपूर बदडून काढायचा. असं करत संसार चालला होता त्यांचा. त्या भिल्लापासून त्या नारदीला 60 मुलं झाले. किती? 60 मुलं झाले. आणि आता मात्र ती नारदी खूपच कंटाळली त्याचा मार खाऊन खाऊन खाऊन. आणि तिने विचार केला की आपण आता जाऊन जीव द्यावा. म्हणून ती गेली, नदीवर गेली आणि एका डोहामध्ये तिने उडी मारली. उडी मारली आणि आता ती वर आली की पुन्हा गंमत झाली. शेंडी गेली, तिथं वेणी आली, कुंकू गेलं, तिथं गंध आलं, नऊवारी पातळ गेलं, तिथं धोतर आलं, गळ्यात विणा आली आणि नारद पहिल्यासारखे नारद झाले बरं का. नारदांना आश्चर्यच वाटलं, त्यांना काही कळलं नाही हे सगळं असं काय झालं म्हणून. मग ते परत गेले श्रीकृष्णाकडं. मग श्रीकृष्णाची त्यांची भेट झाली. कृष्णाने विचारलं, कसं काय म्हणे नारद मुनी. ते म्हणे काही नाही, छान चाललंय, मजेत आहे म्हणे अगदी. तर म्हणे पण तुमचा संसार कसा चालू आहे. तर नारद म्हणाले, अरे मी कुठं संसारी आहे, मी काही लग्न नाही केलेलं, मी ब्रह्मचारी आहे. कृष्ण पुन्हा गालातल्या गालात हसले आणि त्याला आठवण दिली, तो भिल्ल आणि तुझे 60 मुलं कशी आहेत म्हणे. आणि असं जेव्हा कृष्णाने अगदी त्यांना विचारलं उपरोधाने, त्यावेळेला मग नारदांच्या लक्षात आलं की ही सगळी श्रीकृष्णाची लीला आहे आणि कृष्णानेच आपल्याला नारदाची नारदी केली. आणखीन मग आपलं लग्न करून दिलं आणि अशा प्रकारचा आपल्याला अनुभव आला. तर अशी नारदाची नारदी झाली. ही गमतीची गोष्ट आज मी तुम्हाला सांगितली. मला माहिती ही नवीन गोष्ट आहे, तुम्ही कधीच कुठं ऐकलेली नसेल. तर ही अशी छान गोष्ट तुम्ही ऐका, सगळ्यांना सांगा. धन्यवाद.